कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं मागच्या वेळेला ना जाऊबाईंनी सगळ्यांना नेल पॉलिश दिलं होतं हा, त्याचं केलं काय, अर्धी अर्धी बाटली रिकामी करून घेतली आणि त्याच्यात पाणी भरून दिलं। नंतर त्या सगळ्या बायका यांच्या नावाने शंख करत होत्या। आणि तू तिळगुळ दिलेलंस त्याचं काय, ते खाऊन दात खिळ्या बसल्या त्या बायकांच्या 2 दिवस। हो ना, आणि त्यांच्या नवऱ्याने मला पार्टी दिली होती। बसा तुम्ही, यावेळेला मी तसलं काहीच करणार नाही। मी ठरवलं ना काहीतरी एकदम असं मोठं काहीतरी द्यायचं। मग हवा येऊ द्याचं स्क्रिप्ट दे, लय मोठा असतो, संपतच नाही। किंवा तुझी जीभ दे, ती पण लय मोठी। तुम्ही आता गप्प बसा, सांगून देते तुम्हाला, नाही तर तुम्हाला ना गच्चीवर उन्हात बांधून ठेवीन मी। ए आय त्याची मी आहे, तू माझा डायलॉग बोलू नको। मग तुम्ही बांधा। अरे पण बांधताय कशामुळे त्याला, तुम्ही ठरवा ना तुमचं लवकर। आपण ना एक काम करूया, असं बायकांना ना काहीतरी एकदम छान अशी कामाची वस्तू देऊया, म्हणजे सगळ्या बायकांना ना वाण म्हणून एक एक कोंबडा देऊ आपण। कोंबडा? हा, कोंबडा बायकांची कामाची वस्तू आहे? अहो असं काय करता, बऱ्याच ठिकाणी बायकांना सकाळी उठायला उशीर होतोय, कोंबडा कसा रेग्युलरली टायमावरती बांग देतो की नाही, बरं होईल अलार्म म्हणून वापरता येईल। हा जा, एकदम 100 कोंबडे सांगून टाका जा। 100 कोंबडे? अरे त्यापेक्षा मी प्रत्येक बाईच्या घराच्या समोर जातो आणि बांग देतो ना, ती एकदम स्वस्त आहे। बसा तुम्ही, फालतू काहीतरी बडबडताय, कोंबड्या आणून द्या जा। अरे ह्या जर कोंबडे देणार असतील ना तर मी बोकड देईन। बोकड बांग कशी देणार? पण मला एक कळत नाही, कोंबडा काय बोकुड काय, तुम्ही बायकांपेक्षा त्यांच्या नवऱ्यांची सोय जास्त बघताय। हो ना, तुमच्या वाणाचे औषध सकाळी सगळ्यांच्या शेतात सापडते। अगं पुरीनो, चांगलं मोठं काहीतरी द्या ना, काय कोंबडन बोकाड झापराबादी म्हशी द्या। काय लावलंय? मी का नाही ठरवले, ह्या वेळेस मी साड्या देणार, बनारसी सिल्क 5-5 हजाराच्या। ओ ऑर्डर द्या तुम्ही पटकन 100 साड्यांची। आईले वेड लागलं का तुला? 5-5 हजाराच्या 100 साड्या? त्यापेक्षा बनारसी पान दे ना, बिना लिपस्टिकचे ओठ एकदम लाल। गप्प बसाओ, मी बनारसी साड्याच देणार, तुम्ही ऑर्डर द्या। 100 साड्या 5-5 हजाराच्या, मला नेऊन विक कुठं तरी। तरी पण उरलेल्या 99 साड्या कशा घेणार? मी काय म्हणते, ह्या जर बनारसी घेणार असतील ना तर मी सगळ्यांना वाण म्हणून पैठण्या देते। हा, चांगलं 20-20 हजाराच्या पैठण्या घेऊ जा, 100-20 हजार रुपयाच्या पैठण्या घेऊन या। अरे काय बरीस ना, नको नको पैठण्या नको, हल्ली कोण तशा वापरत नाही पैठण्या। असं द्या, नसतील वापरत कपाटात ठेवतील, आणि जेव्हा जेव्हा कपाट उघडतील ना तेव्हा त्यांना माझी आठवण येईल। अगं नको, कपाटात ठेवून त्या साडीला डांबर गोळीचा वास येतो, आणि जेव्हा जेव्हा डांबर गोळीचा वास येईल तेव्हा तेव्हा तुझी त्यांना आठवण येईल। आणि माझ्या बायकोची डांबर गोळीमुळे आठवण आलेली मला नाही चालणार। अगदी बरोबर आहे। हा, त्यापेक्षा ना अशी कामाची छोटीशी वस्तू वाटा कोणाला द्या, रुमाल द्या, रुमाल कामाची वस्तू आहे। शी, रुमाल कोण देतं? मला काहीतरी ना मोठं द्यायचंय यावेळेस, एकदम मोठं। मग हत्ती वाटता का? हत्ती चांगली आयडिया आहे, आपण देऊ हत्ती। जा, 100 हत्ती कुठे मिळतील? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।